तर गुड मॉर्निंग गाईज. आज लय दिवसातनं ब्लॉग बनवतो आहे. लय दिवस म्हणजे लय वर्षातनं 2 वर्ष होत आले की मी ह्याच्या आधी यूट्यूबला 3 ब्लॉग टाकले. त्याच्यानंतर आज बनवतो आहे. आज बनवते म्हणजे आतापासून चालूच करणार आहे. आणि आजचं स्पेशल कारण म्हणजे आता आम्ही सगळे आमच्या गावातले लोक वगैरे सगळे निवडणुकीमुळं अष्टविनायक दर्शनाला चाललेलो आहे. आता सकाळी आम्ही पहिले थेऊरला गेलो, तिथून आता इथं आलेलो आहे मोरगाव गणपतीला. तर तिथून पुढं आम्ही बाकीचे सिद्धटेक वगैरे अजून हळूहळू गणपती कवर करत जाणार आहे. आज 4-5 गणपती होतील, उद्या 4 गणपती होतील. तर बाकीचे तुम्हाला अजून हळूहळू गणपती वगैरे दाखवत जातो. चला भेटू नंतर हळूहळू. तर सगळ्यात पहिलं बसमध्ये बसून घेतलं आणि बसची लाईटिंग तर एकदम खतरनाक होती. मग लगेच निघालो. बाहेर बघा एवढे लोक होते, एवढे बस होत्या. आणि हा व्ह्यू तो काय खतरनाक आला. टर्निंगचा व्ह्यू सगळा 13 ते 14 बस होत्या सगळ्या. आणि एका मागे एक चालल्या होत्या, तर लय खतरनाक दिसत होत्या. आणि बसवाला मध्येच येऊन गेला आणि अख्ख्या शॉटचा सत्यानाश केला. आणि गावातून निघाल्यानंतर आमच्या सगळ्यात जवळचं देवस्थान म्हणजे थेऊरच्या चिंतामणीला पोहोचलो. तिथे गेल्याच्या नंतर गर्दी तर बाकीची नव्हती, आमची जास्त गर्दी होती. मग काय बाहेरून दर्शन घेतलं आणि लगेच साईडला आलो. आणि साईडने बघा आतमध्ये किती गर्दी लागली. अख्खे रांगच्या रांग लागलेले लांबवर. हे बघून असं वाटत होतं की आज चतुर्थी आहे आणि चतुर्थीला एवढं दर्शन घ्यायला लोक आलेत म्हणून. आणि हा बघा, हा माझा बारका चुलत भाऊ आणि माझी बारकी चुलत बहीण. आणि एवढी शानी आहे की माझंच इंट्रोडक्शन तुम्हाला करून देते. वाह, बाय द वे. तसं आमचं हे हास्य मजाक चालतच असते, त्यात काही चेंज नाही. तुम्हाला एक सांगा, मी हिंदीमध्ये बोलू का मराठीत बोलू, काय वाटतं चांगलं? तुला कोणतीच येत नाही. सगळे येते चांगले, की हसू नको. मग थेऊरवरून आम्ही डायरेक्ट आलो मयुरेश्वरच्या गणपतीला, म्हणजेच आपल्या मोरगावच्या गणपतीला. मग इथं आल्याच्या नंतर ऊन किती लागते आणि पाय कसं भासते ते कळायला लागले. कारण की मी बलिदान मासामुळे चप्पल घातलेली नाही आहे आणि अख्ख्या अष्टविनायकची ट्रिप मी बिना चपलीची केलेली आहे. मग पटपट आतमध्ये आलो आणि आतमध्ये आलो तर परत तेच सेम गर्दी आणि ती पण आमचीच गर्दी, दुसरी कोणाचीच गर्दी नव्हती. आणि गावावरतून बघा जो कॅमेरा गणपती बाप्पा आतमध्ये फिक्स केलेला आहे ना, तो बघा बाहेर टीव्हीमध्ये कसलं सुंदर दृश्य देतो गणपती बाप्पाचं. मग थोड्या वेळ दर्शनाच्या रांगेला उभं राहिलो आणि आतमध्ये गपचूप मस्तपैकी एक व्हिडिओ काढला, कारण आतमध्ये कॅमेरा यूज करायची परमिशन नव्हती. आधी इथून आलो, इथे रोडे सिद्धटेक, इथे नंतर रांजणगाव, नंतर ओझर, लेण्याद्री, महाड, मग परत शेवटला थेऊर. तर हे बघा, ज्यांना पण अष्टविनायकचा मॅप माहीत नाही त्यांनी हा पॉज करून बघून घ्या आणि अष्टविनायकच्या ट्रिपचं नियोजन करा. मग आम्ही मोरगाववरून डायरेक्ट आलो सिद्धिविनायक गणपतीला, म्हणजेच आपल्या सिद्धटेकचा गणपती. आणि बघा मंदिर किती सुंदर दिसते. आणि हा बॉक्सवाला भाऊ मध्येच आला. आणि मंदिराचं काम चालू असल्यामुळे आम्ही दुसऱ्या मार्गे म्हणजेच ऑफिसच्या मार्गे आतमध्ये मंदिरात दर्शन घ्यायला गेलो. आणि इथं पण सेम व्हिडिओ काढायची परमिशन नाही, तरी पण गपचूप व्हिडिओ काढला आणि मग बाहेर आलो. आणि आता इथून आमचा पुढचा प्रवास होणार होता डायरेक्ट रांजणगावचा गणपती. मग बसमध्ये बसून आम्ही निघालो सिद्धटेकच्या गणपतीवरनं डायरेक्ट रांजणगावसाठी. आणि हे बघा सिद्धटेकचे मंदिर शेजारची मस्त सुंदर भीमा नदी आणि अख्खा उन्हाचा असा व्ह्यू म्हणजे खतरनाकच. आणि असा सुंदर नजारा बघत बघत आम्ही आलो आपल्या महागणपती म्हणजे रांजणगावच्या गणपतीला. आणि इथं पण तसंच गर्दी बाकीच्यांची नव्हती, आमचीच होती. थोड्या वेळ राहण्यात उभं राहिलो होतो. बाहेरून पण मस्त दर्शन होत होते बाप्पांचे. मग आतमध्ये गेलो आणि इथं पण आम्ही गपचूपच व्हिडिओ शूट केलाय, कारण की इथं पण परमिशन नव्हती. आणि हा तसं कुठंच परमिशन नसते, पण आम्ही काढला गपचूप व्हिडिओ आपल्या व्लॉगसाठी. दर्शन घेऊन लगेच बाहेर आलो. हा बघा कळस आणि त्याच्यावरती भगवा झेंडा. आणि आमचं लिंबूटिंबूमध्येच हात करते आणि हाय करते. हे लिंबूटिंबूचं मध्ये लुडबुड करणं काय थांबना. मग काय लिंबूटिंबूला आणि भावाला घेतलं आणि गप्पा मारत बाहेर आलो. आणि हे घ्या पुढचं अपडेट. काहीच आता आम्ही आहोत आमच्या सगळ्यात म्हणजे सगळ्यात 2 नंबरच्या सगळ्यात जवळचा महागणपती रांजणगावचा गणपती. आता तिथून आम्ही जाणार थेऊरला, थेऊरला नाही ओझर लेण्याद्रीला जाणार आहे आम्ही. त्यानंतर बाकीचा प्रवास उद्या आज संध्याकाळी स्टे होईल. मला ब्लॉगच्या मार्फत कळेल. हां, आज स्टे होईल संध्याकाळी. मग आज नाही अपलोड करणार, 2 दिवसांनी अपलोड होणार सगळा. आत्ता इथे मग तिथून डायरेक्ट रात्री आलो ओझरच्या गणपतीला. आणि रात्री तशी गर्दी नव्हती, काय नव्हती, म्हणून आम्ही लगेच दर्शनासाठी पण आलो. आणि हे बघा कसली बाहेरून मस्तपैकी शेजारी दुकानं वगैरे सगळे होते. आणि आतमध्ये पण मस्त मंदिराचा व्ह्यू होता आणि मंदिरात पूर्ण शांतता वगैरे होती, गर्दी पण नव्हती, काय नव्हती. तर आम्ही त्याच्यामुळे लवकर पटपट आतमध्ये गेलो दर्शन घेण्यासाठी. पण इथे स्ट्रिक्टली आम्हाला कॅमेरा ऑनच करून दिला नाही. बाहेर येऊन कॅमेरा चालू केला नाही. माझे काका म्हणजेच आमचे आबा हाय करतात होते तुम्हाला सगळ्यांना. मग बाहेरून मस्त मंदिराचा व्ह्यू बघत चाललो होतो. पण तेवढ्यात मला एक सुंदर म्हणजे आपल्या श्रीरामांची मूर्ती दिसली. मग प्रभूंचे दर्शन घेऊन बाहेर आलो. आणि बाहेर आल्याच्या नंतर हे अति सुंदर दृश्य पाहायला मिळालं, म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संत तुकाराम महाराजांची ही भव्य अशी प्रतिमा बघायला मिळाली. मग आपल्या महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही सगळे झोपायला गेलो. गुड मॉर्निंग गाईज. आज आमचं सेकंड डे आणि सेकंड डे अजून पण आम्ही ओझरमध्येच आहे. सकाळच्या किती 6 वाजलेले आहेत. म्हणजे आम्ही उठले लवकरच उरकून वगैरे बसलो होतो रूमवरच. आता परत सकाळच्या पारी मंदिराकडे चाललो दर्शन वगैरे घ्यायला. तर रात्री आता मंदिरात जास्त काय आम्हाला दाखवता नाही आलं, कारण की तिथं कॅमेरा वापरायला परवानगी नव्हती म्हणून. आता बघू सकाळच्या पर्यंत काय मिळलं, कॅमेरा वापरून दिला तर वापरणार आहे. आणि बघा महाराजांचं इथं स्मारक आहे मागं ते.
अरे थंडी वाजते. नदी नाही तर नदी दाखवली असते तुम्हाला, पण आता लय उजाडलं नाही. हे का मागं महाराजांचं स्मारक आहे ते. इथं आमच्या बस लागल्या त्या काय सगळ्या बस आमच्या इकडे बस वगैरे लागलेल्या आहेत, समोरून पण बस चाललेल्या आहेत. तर बघू, जर मंदिरामध्ये जे शूट करून दिलं आम्हाला तर दाखवलं तुम्हाला मंदिरामध्ये कसं आहे. ओझरच्या इथे एक मागं मंदिर आहे मस्त, मध्ये गार्डन पण आहे. तर बघू आतमध्ये गेला दाखवलं तुम्हाला. तेच मंदिर आहे. आणि गाईज आपलं नशीब भारी आहे, तर गपचूप आम्हाला व्हिडिओ शूट करायला मिळालं आणि आपल्या बाप्पाचं थोडंसं का होईना पण शूट घ्यायला मिळालं. मग सकाळच्या पारी पण दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो डायरेक्ट लेण्याद्रीला. गाईज हे लेण्याद्री आहे, तसे डोंगरात कोरलेलं, लांब लांबवर कोरलेलं सगळं लोक. आणि आम्ही सगळं चाललोय मशे. मी खूप चढण्याचा प्रयत्न करणार आहे वरती, नाही चढता कारण मला उचलून घेणार कोण नाही. हां बोल काय. काय नाही झालं बाबा. आमच्या लिंबूटीमध्ये तो एवढं बघूनच नाही बोललं चढायला, तर पण ती चढत चढत हळूहळू वरती आली. आणि हे बघा वरतून कसं मस्त सुंदर दृश्य दिसतंय आपलं जुन्नरचं. आणि इथेच कुठेतरी शिवनेरी किल्ला पण आहे, पण आम्हाला माहीत नव्हता कुठे, म्हणून आम्हाला बघताच नाही आला. हे बघा खालून कसे लोक हळूहळू वरती येतात ते सगळे, कारण की चढणी खूप उंच आहे आणि थोडीशी उभी पण आहे. आणि जर तुम्ही वयस्कर असाल तर तुम्हाला वरती आणण्याची सोयीसुद्धा आहे. 1500 रुपये तिथे पे करावे लागतील तुम्हाला. आणि हे बघा कशी माकडं मस्तपैकी बसलेले, सगळे लोकांच्या मध्ये माकडं वगैरे आहेत. आणि ते लोकांना बघून पण असे थोडेसे वेगळे रिॲक्ट करत होते, थोडीशी फनी मुवमेंट पण होती, पण मस्त वाटत होतं. आत्ता लेण्याद्रीच्या वरती आम्ही बघा, आणि तो नाचतं खतरनाक व्ह्यू दिसते ना मागचं, खतरनाक माकडं वगैरे सगळे येतात. हे बघा, आणि हे सगळ्यात वरतून बघा हे किती सुंदर दृश्य दिसतंय अख्खे जुन्नरचं. अख्खे डोंगर वगैरे मस्त वाटते, सगळ्याचे परत धोके पडलेले. कारण आम्ही सकाळी लवकर होतो, 7:30-8 वाजले होते. आणि आतमध्ये बघा कसलं कोरीव काम आहे मस्तपैकी. चारही साईडने अख्खे दगड आहेत आणि फक्त एका साईडने थोडीशी एंट्रन्स आहे आणि पुढे आपले मस्त गणपती बाप्पांचं दृश्य आहे. आणि इथे काही असं कॅमेऱ्यावरती बंदी वगैरे नव्हती, म्हणून मस्त व्हिडिओ शूट घेतलं आणि बाहेर आलो. आणि बाहेर बघा इथे सगळे लोक असं फोटोशूट वगैरे करत होते. असं एक थोडी बाल्कनी टाईप एरिया आहे इथे. मग आम्ही पण थोड्या वेळ फोटोशूट वगैरे केलं, या माकडांना पण बघितलं. आणि तिथून पुढे मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या गणपतीसाठी, म्हणजेच आमचा 7वा गणपती वरदविनायक गणपती. आणि त्याचसमोर आपल्या महाराजांचं एक सुंदर स्मारक होतं. आणि हे दृश्य एकदम खतरनाक होतं, कारण ज्यांच्यामुळे आपले मंदिर आहेत त्यांचं स्मारक तर असलंच पाहिजे. मग आतमध्ये मंदिरात आलो, थोड्या वेळ लाईनीला उभं थांबलो. इथे काही एवढी गर्दी वगैरे नव्हती, पण थोड्या वेळ लाईनीला उभं राहावं लागलं. आणि ह्या गणपतीला जाण्याआधी आपल्याला महादेवांचं दर्शन घ्यावं लागतं. आणि ती शेजारीच मंदिर आहे, हे बघा हे मंदिर आहे. आणि आतमध्ये जाऊन आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं. तिथं थोडीशी गर्दी होती, पण ते पण आमचीच गर्दी होती, त्यामुळं आम्हाला एवढं काही वेळ लागला नाही. मग महादेवांचं दर्शन घेऊन बाप्पांचं दर्शन घेतलं. तिथे पण आम्हाला कॅमेरा यूज करायची परमिशन नव्हती. मग बाहेर येऊन बघितलं तर हे तळं होतं, तळ्याची शूटिंग केली, थोडं फोटोशूट केलं. आणि मग तिथून आम्ही निघालो आमच्या पुढच्या गणपतीसाठी, म्हणजे आमच्या शेवटच्या गणपतीसाठी. तर काही आता आमचा अष्टविनायक म्हणजे शेवटचा गणपती श्री बल्लाळेश्वर मंदिर, बल्लाळेश्वर. मग चालत चालत कॅमेरा शूट करत करत आम्ही आतमध्ये आलो. आणि हे बघा थोडीशी गर्दी होती, दोन्ही साईडने दुकानं होती, आतमधून मस्त आतमध्ये जाण्यासाठी एक रस्ता होता. पण ह्या मंदिराची एक परंपरा आहे की आपल्याला बल्लाळेश्वर बाप्पाचं दर्शन घेण्याआधी आधी एका बाप्पाचं दर्शन घ्यावं लागतं. आणि त्या बाप्पाचं नाव म्हणजे धुंडी विनायक गणपती. आणि हे बघा हे धुंडी विनायक गणपती बाप्पा असे दिसतात. आणि यांचं दर्शन घेऊन आम्ही मग आपल्या बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. आणि हे बघा इथं तर अजिबात गर्दी नव्हती. हे मंदिर ह्या साईडने वरती मस्तपैकी झुंबर लावलेलं होतं. आणि इथून पुढे एंट्रन्सची जागा आहे, जिथून सगळेजण आतमध्ये चालले होते. मग आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही दर्शन घेतलं. पण बाहेर आधीच लिहिलेलं होतं की गणपती बाप्पांचे फोटो काढणं सक्त मनाई आहे. हे बघा बाहेरून घ्या दर्शन. मग तिथून निघालो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला. आणि आमच्या अष्टविनायकमधल्या सगळ्यात पहिले गणपतीला थेऊरला आमच्या ट्रिपला समाप्त करण्यासाठी. तर काहीच आमच्या अष्टविनायकची ट्रिप संपली. आता शेवटला आलतो आम्ही थेऊरमध्ये. आमच्या सगळ्यात पहिल्या गणपती तिथून स्टार्टिंग केली तिथं. तिथून चालणार घरी. तर ब्लॉगमध्ये मजा आली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.